निमित्त महाशिवरात्रीचं दर्शन 12 ज्योतिर्लिंगांचं भगवान महादेवांनी स्वतःला सृष्टीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये स्वतःला विलीन केलंय। भारतभूमीमध्ये त्यांच्या तेजस्वी अस्तित्वाची प्रचिती देणारी 12 दिव्य स्थानं आहेत। ही स्थानं म्हणजेच 12 ज्योतिर्लिंग। ज्योतिर्लिंग म्हणजे ईश्वराचं प्रकाशयुक्त प्रतीक। भगवान शिवांनी स्वतः ज्या तेजस्वी प्रकाशाच्या स्वरूपात प्रकट होऊन दर्शन दिलं ती 12 ज्योतिर्लिंग म्हणजे आध्यात्मिक ऊर्जेची केंद्र। केवळ मंदिरं नाहीत तर ती आत्मशोधाची आणि मोक्षप्राप्तीची द्वारं आहेत। देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची यात्रा अनेक भाविकांना शक्य होणार नाही, म्हणून दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवानं श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर आपल्या तेजातून 12 ज्योतिर्लिंग प्रकट केल्याचं सांगितलं जातं। आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या निमित्तानं एस चॅनल आपल्याला प्रसिद्ध मूर्तिशास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांच्या मदतीनं या 12 ज्योतिर्लिंगांची पवित्र दर्शन यात्रा घडवणार आहे। GTPL SPN डिजिटलची स्पेशल ऑफर मराठी प्राइम पॅक 250 रुपयांऐवजी आता फक्त 225 रुपयात। यामध्ये स्टार प्लस, सोनी टेलिव्हिजन, कलर्स, हिस्ट्री, डिस्कवरी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट सोबतच सर्व मराठी चॅनेल्सचा आनंद घ्या। मराठी पॉवर प्लस पॅक 375 रुपयांऐवजी आता फक्त 285 रुपयात। यामध्ये आपणाला जवळपास सर्वच चॅनेल्सचा आनंद घेता येईल। अधिक माहितीसाठी संपर्क GTPL SPN डिजिटल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड, फोन 0231 265 35 42। कोल्हापूर ही परमपावन भूमी आणि या करवीर क्षेत्रामध्ये वास्तव्य करणारा दख्खनचा राजा देव ज्योतिबा अर्थात श्री केदारनाथ यांनी कलियुगामध्ये अशक्त अल्पायुषी शरीरा होतील म्हणून लिंगे 12 स्वअंगे स्थापिली अशी कथा केदार विजय ग्रंथाच्या 25व्या अध्यायात दिलेली। देव ज्योतिबाच्या तेजातून प्रगट झालेली ही 12 ही ज्योतिर्लिंग या संपूर्ण मंदिराच्या परिसरामध्ये आणि त्याचबरोबर या पंचक्रोशीमध्ये विखुरलेली आपल्याला पाहायला मिळतात। अगस्त्य लोपामुद्रा आणि यांच्याबरोबरच पुढं नाथ केदारांचा परमप्रिय भक्त गोमा सावंत यांना दर्शन देण्याच्या प्रसंगानं कथाप्रसंगानं केदार विजयामध्ये या 12 ही ज्योतिर्लिंगांचा उल्लेख येतो। या 12 ही ज्योतिर्लिंगांचा क्रम असा, त्यातलं पहिलं ज्योतिर्लिंग अर्थात श्री केदारनाथ हे स्वतः केदारेश्वराच्या मंदिरामध्ये मध्यवर्ती विराजमान असणारं शिवलिंग। उत्तरेचा देव दक्षिणी आला, दक्षिण केदार नाम पावला असं देवाच्या आरतीमध्ये म्हटलं जातं। देव ज्योतिबा अर्थात उत्तरेचा केदारनाथ या करवीर क्षेत्राच्या या दख्खन भूमीच्या रक्षणासाठी आला आणि म्हणून दक्षिण केदार या नावानं त्यांची प्रसिद्धी झाली। त्याच केदारनाथाचं मूळ लिंग स्वरूप हे या 12 ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेतलं पहिलं लिंग। दक्षिण केदार म्हणून नावलौकिक असणारं असं एक तीर्थक्षेत्र म्हणजे वाडी रत्नागिरीचा ज्योतिबा, ज्याला केदारनाथ, रवळनाथ याच बरोबर सौदागर अशा अनेक नानाविध नावांनी ओळखलं जातं। केदारनाथ, बद्रीनाथ या ठिकाणाहून केदारनाथ या दक्षिण मोहिमेवर येण्यापाठीमागचं खरं कारण काय, तर या पाठीमागचं खरं कारण असं होतं की आई अंबाबाई ज्या वेळेला या दक्षिण क्षेत्रामध्ये रत्नासूर, रक्तबीज, रक्तभोज याच बरोबर करवीर, कोल्हासूर, देवीलाख्य अशा अनेक दैत्यांचा या ठिकाणी उन्माद माजल्यानंतर आई अंबाबाई, जिला आपण महालक्ष्मी या नावानं सुद्धा संबोधतो, आणि गाईच्या रूपामध्ये पृथ्वी माता ही इंद्राकडे गेली आणि इंद्राकडे गेल्यानंतर इंद्र त्यांना घेऊन विष्णूकडे गेले आणि विष्णू आणि शंकर ते हिमालयामध्ये एकच ठिकाणी होते आणि त्यावेळेला ही सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की असा अद्वितीय अवतार आणि असा अद्वितीय तेज स्वरूप अवतार या ठिकाणी निर्माण होईल आणि तो तुम्हाला साह्यभूत होण्यासाठी येईल आणि याच त्यांच्या दिलेल्या वचनाप्रमाणे हिमालयामध्ये असा दिव्य अवतार निर्माण झाला आणि तो अवतार म्हणजे ज्योती स्वरूपामध्ये प्रकट झाल्यानंतर त्यातून बटुभैरवाचं रूप घेऊन 8 वर्षाच्या बालकामध्ये ते ज्या वेळेला या पृथ्वीवर अवतरित झाले त्यावेळेला गर्गमुनींनी त्यांना
ज्योती म्हणून प्रकट झाले आणि त्याला कानडी बा हा प्रत्यय लावला आणि ज्योतिबा हे नामकरण केलं. तर ज्योतिर्लिंग म्हणजे नेमकं काय, तर तमोगुण प्रधान मायेनं व्यापलेलं रूप. याचबरोबर कैलास निवासी भगवान शिवशंकर ज्यांनी प्रकाशाचा मार्ग साऱ्या विश्वाला दाखवला ते म्हणजे ज्योतिर्लिंग. ज्योतिर्लिंग म्हणजे व्यापक परमात्मलिंग. आणि हे परमात्मलिंग आजची जी भारतामधली 12 ज्योतिर्लिंग आहे ती 12 ज्योतिर्लिंग म्हणजे 12 खंड आहेत. आणि यामध्ये ब्रह्म, माया, जीव, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, याचबरोबर आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी अशी ही जी 12 तत्व आहेत ही 12 तत्व म्हणजे ज्योतिर्लिंगाची काय आहेत, अंग आहेत. अर्थात उत्तरेचा केदारनाथ या करवीर क्षेत्राच्या या दख्खन भूमीच्या रक्षणासाठी आला आणि म्हणून दक्षिण केदार या नावानं त्यांची प्रसिद्धी झाली. त्याच केदारनाथाचं मूळ लिंग स्वरूप हे या 12 ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेतलं पहिलं लिंग. दुसरा शिवलिंग अर्थात काशी विश्वेश्वर हे याच मंदिरामध्ये एका कोनाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. काशी म्हणजे या त्रिभुवनातली मोक्षपुरी, या सप्तपुऱ्यांमध्ये एक प्रख्यात अशी मोक्षदायिनी नगरी म्हणजे काशी नगरी, जिथं भगवान विश्वेश्वर या नावानं शंकर विराजमान आहेत. गंगा, विश्वेश्वर आणि अन्नपूर्णा या त्रिकुटांसह असलेल्या काशी नगरीचं दर्शन घेणं हे महत्पुण्याचं मानलं जातं. आपल्या केवळ एका दर्शनानं या नगरीच्या दर्शनाचं पुण्य देणारं हे ज्योतिर्लिंग केदारेश्वराच्या मंदिरामध्ये उजव्या कोपऱ्यात आपल्याला पाहायला मिळतं. मंदिर प्रकारातच तिसरं ज्योतिर्लिंग आहे आणि ते म्हणजे रामेश्वर. सेतुबंध रामेश्वर या नावानं दक्षिण भारतामध्ये विराजमान असणारं रामलिंगाचं हे प्रतिरूप देवाच्या सदरेच्या पाठीमागं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या ज्या वेळेला देव ज्योतिबाचा पालखी सोहळा होतो त्या पालखी सोहळ्याच्या वेळेला देवच्या सिंहासनावरती, या दगडी सिंहासनावरती विराजमान होतात ते सदर सिंहासन आणि त्याच्या पाठीमागच शिवलिंग अर्थात रामेश्वर आणि त्याच्या पाठीमागं श्री राममूर्ती. अशा प्रकारे श्री रामेश्वराचं दर्शन आपल्याला ज्योतिबा मंदिराच्या प्राकारातच घडतं. रामेश्वराच्या समोरचा नंदी हा वाडी रत्नागिरीवरचा वैद्यराज म्हणून ओळखला जायचा. अगदी बिकट अशा आणीबाणीच्या प्रसंगी या वैद्यराजाची प्रार्थना करण्याचा प्रघात वाडी रत्नागिरीवरती प्राचीन काळी होता. सेतुबंध रामेश्वराच्या दर्शनानंतर ओंकारेश्वर हे ज्योतिर्लिंग ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याला असणाऱ्या बोरीच्या बनामध्ये पाहायला मिळतं. ओंकार अमलेश्वर म्हणजे उज्जैनीच्या महाकालापासून काही अंतरावर असलेल्या नर्मदा किनाऱ्यावरच्या शिवलिंगांचं प्रतिरूप म्हणून हा ओंकार अमलेश्वर या आपल्याला 12 लिंगांच्या परिक्रमामध्ये, ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेमध्ये दर्शन देत असतो. नंदिकेश्वर अर्थात उज्जैनीचा महाकाल. यमाई मंदिरामध्ये यमाई देवीचं दर्शन घेऊन तिच्या मंदिरापासून पुढे काही अंतरावरती उजव्या बाजूला एकाच पाषाणामध्ये घडवलेला नंदी आणि महादेव असे एक दुर्मिळ शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. विशेष म्हणजे इथल्या नंदीच्या मस्तकामध्ये एक लोखंडी खिळा देखील रोवलेला आहे. विविध कारणांची मीमांसा असणारा हा नंदिकेश्वर अर्थात एक उग्रदैवत मानलं जातं. कुठल्याही मंदिराशिवाय असणारा हा नंदिकेश्वर उज्जैनच्या महाकालाचं प्रतिनिधित्व करतो आणि काळाचाही काळ असणाऱ्या या महाकालाचं स्वरूप म्हणून भक्तजन या नंदिकेश्वराचं दर्शन घेत असतात. ज्योतिर्लिंगाच्या या परिक्रमेतलं आणखी एक महत्त्वाचं ज्योतिर्लिंग अर्थात घृष्णेश्वर म्हणजे ज्योतिबावरती प्रख्यात असणारी कापूरबाव किंवा कर्पुरेश्वर लिंग. कापूरबाव या नावाची विहीर ज्या पाण्याचा, ज्या तीर्थाचा रंग तिन्ही युगांमध्ये बदलत राहतो अशी संकल्पना आहे. याच्या काठावरती असणारं हे कर्पुरेश्वराचं शिवलिंग म्हणजे वेरूळच्या घृष्णेश्वराचं प्रतिरूप. या घृष्णेश्वराच्या दर्शनानं वेरूळच्या घृष्णेश्वराची दर्शन घेतल्याचं पुण्यफल प्राप्त होतं अशी पुराण प्रसिद्धी आहे. 3 युगामध्ये रंग बदलणारं हे शिवलिंग म्हणून याची प्रसिद्धी देखील आहे. याच ठिकाणी हरिगोपाळ अंगापूरकर म्हणजे केदार विजयाचे रचनाकार यांची समाधी देखील कर्पुरेश्वराच्या या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. गिरोली गावामध्ये जे शिवलिंग विराजमान आहे निनाई देवी ही गिरोलीची ग्रामदेवता. या गिरोली गावामध्ये विराजमान असणारे हे शिवलिंग अर्थात त्र्यंबकेश्वराचं प्रतीक. नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा त्र्यंबकेश्वर हा शंकराच्या त्र्यंबक म्हणजे 3 नेत्रधारी या रूपाचं प्रतिनिधित्व करतो. कोण एकेकाळी गौतम ऋषींवरती कृपा करायला गोदावरीच्या परिसरात अवतरली त्याच परिसरामध्ये साक्षात ब्रह्मदेवांच्या शापानं लिंगरूप झालेलं भगवान शंकरांचं हे लिंगरूप अर्थात त्र्यंबकेश्वर म्हणजे
गिरोली गावात असणाऱ्या निनाई मंदिरातला हा त्र्यंबकेश्वर. पोहाळ येथे पांडव लेण्यामध्ये एक शिवलिंग स्थापित आहे. हे शिवलिंग म्हणजे औंढा या गावामध्ये विराजमान असणाऱ्या नागनाथाचं प्रतिरूप. नागनाथ म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेमध्ये असलेलं एक सुंदर असं स्थान. या स्थानाचं प्रतिनिधित्व करणारे हे शिवलिंग, हे ज्योतिर्लिंग नाथ केदारांनी या पांडव लेण्यांच्या परिसरामध्ये स्थापित केलेलं आहे. ज्योतिबाच्या या 12 ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करताना या स्थानाचं दर्शन आवर्जून घेतलं जातं. सौराष्ट्राचा सोमनाथ या 12 ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेमध्ये नरंदे गावामध्ये विराजमान आहे. नरंदे तालुका हातकणंगले गावातलं हे ज्योतिर्लिंग सगळ्यात शेवटचं किंवा लांब टप्प्यावरचं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. 12 ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करताना या परिक्रमेजवळ, या सोमनाथाजवळ आल्यानंतर आपण पुन्हा एकदा मंदिराच्या दिशेने मार्गस्थ होतो. नागनाथाच्या दर्शनानंतर या सौराष्ट्र सोमनाथाचं प्रतिरूप असणाऱ्या नागनाथाचं दर्शन घेऊन आपण पुढच्या टप्प्यावरती जातो आणि ते म्हणजे परळी वैजनाथ अर्थात सिदोबाची सुळकी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराकडे. तोप गावाजवळ असलेल्या उंच पर्वत शिखरावरती, टेकडीच्या शिखरावरती सिदोबा अर्थात सिद्धेश्वर हा शिवलिंग रूपामध्ये विराजमान आहे, ज्याला बोलीभाषेमध्ये सिदोबाची सुळकी म्हणजे सिद्धेश्वराची टेकडी म्हणून ओळखलं जातं. अशा उंच पर्वतावरती, उंच टेकडीवरती विराजमान या सिद्धेश्वराच्या म्हणजे परळीच्या वैजनाथाच्या दर्शनानंतर आपण ज्योतिबाच्या मंदिर परिसरामध्ये, या वाडी रत्नागिरीच्या मंदिर परिसरात असलेल्या गायमुखाजवळ येतो. गायमुख अर्थात मल्लिकार्जुनाचं स्थान. देवांचा प्रिय भक्त गोमा सावंत 12 ज्योतिर्लिंगाच्या परिक्रमेला निघाला आणि सगळी परिक्रमा करून मल्लिकार्जुनाजवळ झोपल्यानंतर त्याला लक्षात आलं की उठून पाहतो तो वाडी रत्नागिरीवरतीच होता. देवानी मायेनं त्याला 12 ज्योतिर्लिंगांच्या स्थानाचं दर्शन घडवलं आणि ती सगळी स्थानं या वाडी रत्नागिरीवरती आहेत याचा साक्षात्कार करून दिला. असं हे परमपावन स्थान. त्यानंतर सगळ्यात शेवटचं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर. ज्योतिबाच्या मंदिर परिसराकडे जाताना घाटामध्ये डाकिनी तीर्थाच्या तीरावरती या भीमाशंकराचं स्थान आहे. 12 ज्योतिर्लिंगांच्या परिक्रमेत ते महत्त्वाचं स्थान, ज्या ठिकाणी डाकिनी तीर्थ नावानं तीर्थकुंड देखील आहे. नाग, नंदी आणि महादेव अशा त्रिकुटाच्या स्वरूपामध्ये भगवान भीमाशंकर या क्षेत्रामध्ये आपल्याला दर्शन देतात. अशा या परमपावन 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनानंतर नाथ केदाराचं दर्शन घेतलं की ही संपूर्ण परिक्रमा पूर्ण होते आणि जी परिक्रमा पूर्ण करण्यासाठी कदाचित महिने लागू शकतात अशी परिक्रमा केवळ काही तासांमध्ये करण्याचं पुण्य या नाथ केदाराच्या कृपेनं या आपल्या करवीरवासी जनांना प्राप्त होतं. GTPL ब्रॉडबँड हाय स्पीड ब्रॉडबँड, अनलिमिटेड इंटरनेट प्लॅन, अनलिमिटेड 60 MBPS फक्त 417 रुपये पर मंथ, अनलिमिटेड 80 MBPS फक्त 438 रुपये पर मंथ, 100 MBPS फक्त 495 रुपयात पर मंथ. संपर्क 519 गाळा नंबर 14 ते 22A, ई वॉर्ड, सेकंड फ्लोअर, महालक्ष्मी चेंबर्स, CBS कोल्हापूर.